अरे यार काय कमाल आहे ही पोरगी, कमाल केली यार जेनीने, वा. एकदम बिंदास सगळ्यांसमोर. कशी काय एवढी हिंमत आणि कुणास ठाऊक. इस पीछे का नजारा ये सितारा आहे. म्हणजे मला भेटली होती, म्हणजे सकाळी मीच भेटलो होतो जेनीला आणि मी तिला जस्ट सांगितलं, मला नव्हतं माहिती एवढं मनावर गेली ती, सुटलीच एकदम. सौमित्र, तू सगळ्यांसाठी इतकं करतोस, सगळ्यांचा एवढा विचार करतोस, उद्या तू निघून गेलास ना तर मग त्रास होणार आहे आम्हाला. ए राधा, मी कुठे जाणार आहे, इथेच आहे मी. आणि सगळ्यांच्या आयुष्यातला आनंद किंवा सगळ्यांच्या आयुष्यात मी आहे की नाही माहित नाही, पण राधा तुझ्या आयुष्यात तर नक्कीच. राधा, तुझा आणि गुरुचा डिवोर्स व्हायला आता काही दिवस राहिले, त्यामुळे यापुढे सगळ्या गोष्टी अतिशय संयमाने हँडल करायच्या तू. हो सौमित्र, कळतंय मला हे. कळतंय तुला कळतंय सगळंच, पण अंमलात नाही ना आणतेस काहीच. घरी काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे राधा. त्यात ऑफिसमध्ये गुरु कधी काय वागेल हेही सांगता येत नाही. त्या शनायाला हाताशी धरून त्याला धडा वगैरे शिकवण्याचा प्रयत्न केलास तू मध्ये, त्यामुळे हे सगळं डोक्यात असणारच आहे त्याच्या. सौमित्र, हे माझं चुकलंय ना, हे खरंच चुकले मी. तू म्हणत होतास, मी ऐकायला हवं होतं तुझं राधा, त्यामुळे आणखीनच आता प्रॉब्लेम होऊन बसलाय. सोड, आता जे झालं ते झालं, पण या पुढचा विचार करतो, कारण पुढे येणारे 10-12 दिवस तुझ्यासाठी परीक्षेसारखे असणार आहेत राधा. पण काहीही झालं तरी तू आणि तुझं काम, तुझ्या कामावरचा फोकस शिफ्ट होऊ द्यायचा नाहीये राधा. आई होऊ देणार, पण आईंचं काय करू मला. राधा, एक सांगू का स्पष्टपणे, आई हा फॅक्टर काही काळ तरी लांब ठेवशील प्लीज. कारण मला माहितीये ना, आई तुला डिवोर्स घेण्यापासून नक्की परावृत्त करायला बघणार. आणि आता सॉरी हा, म्हणजे मी तुझे कान भरतोय किंवा तुझा डिवोर्स व्हावा किंवा तू डिवोर्स घ्यावास मुद्दाम अशी माझी मनापासून अशी इच्छा नाहीये. मी फक्त. सौमित्र, काय इतकं स्पष्टीकरण देतोय. मला माहिती आहे, हे बघ, तू, आनंद भाऊजी, रेवती, तुम्ही कधीच मला चुकीचा सल्ला देणार नाहीये. माझा विश्वास आहे तुमच्यावरती. सौमित्र, मी मनापासून प्रयत्न करते रे की पर्सनल गोष्टी आणि ऑफिस मधल्या गोष्टी दोन्ही स्वतंत्र ठेवायच्या. पण कठीण जातं मला. डोंट वरी राधा, आधीचे जसे दिवस गेले तसे हेही दिवस जातील. हा, काही झालं तरी खचून जायचं नाही अजिबात. ओके, कामावर फोकस ठेवायचा आणि फर्म राहायचं. काय ऑफिस मधून निघताना रोज हे वाचून निघायचं. हा चल, निघतो मी. कुठे चाललास? बस ना थोड्या वेळ. नाही करा ना, तुम्ही तुमची कामं करा, मलाही माझी कामं करू देत. चल, बाय बाय. तू नेव्हीतली वाटलीस म्हणून सॅल्यूट केला मी. सो व्हॉट, मला तू पोलिसातला वाटलास म्हणून मी तुला सॅल्यूट केला. जाऊ, बाय. ए सौमित्र, गुड, राधिकाशी बोल ना जरा. माझा कुठे अबोल आहे, बोलतोच आहे मी. आय मीन, मला तुझी हेल्प हवी आहे यार. मी काय तुला मदत करणार आहे? उलट मीच तुला एक रिक्वेस्ट करू का? तुझ्यामुळे आणि गुरुमुळे राधाला ऑलरेडी खूप त्रास झालाय, आता त्रास देणं थांबवा प्लीज. अरे पण आम्हाला नाही द्यायचंय तिला त्रास, स्पेशली मला. मी तिला सॉरी म्हणणार आहे, तर तू तिला माफ करायला सांग मला प्लीज. म्हणजे मग मी आणि राधिका कॅन कम बॅक टुगेदर आणि मग आम्ही दोघी मिळून गॅरीला लेसन टीच करू. लेसन टीच करू? शनाया, तुला काही कळतंय का ग? हा, नाही राधिकाचं ठीक आहे, पण तू गुरु बरोबर, तुला कळतंय का उद्या तुझं काय होऊ शकतं याचा काही विचार केलायस का तू? व्हॉट यू मीन? हे कळतच नाही हिला. काय सांगतोय मी? तू जा ग बाई, काही करू नकोस. तू पुण्याला जाणं परत. नो वे. नो वे नाही, एक्सप्रेस वे जातो पुण्याला, निघून जायचं पुणे. अरे पण पुण्याला जाऊन काय पैसे मिळणार आहेत का मला सौमित्र? पैशाचा काय, तुला काय सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही का? परिस्थिती काय आणि पैशाचा कसला विचार करतेस? हे बघ, आय नीड मनी, दॅट्स इट. नाही, बरोबर आहे. मला ना राधिकाचं आता खरंच पटायला लागलंय, तुझ्याशी असंच वागायला पाहिजे. तू एक काम कर, उगाच माझ्याकडे रदबदली करण्याचा प्रयत्न करू नको. हा, निघून जायचं. वाट बदली? देवा, ही कोण आहे ही मुलगी? कसली बनली आहे? हे काय आहे? काय बनवलंय? टाका बाई, मी नाही मदत करणार. ए तू जा, कळलं ना इडियट सौमित्र. तुझा वेळ वाया घालवला. मीच बोलते आता गुड फॉर नथिंगशी. मे आय कम इन मॅम? कम इन.
काय शने? राधिका प्लीज ना यार. यार सॉरी राधिका मॅम. हे बघ, आय एम रिअली रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग. ओके, पण यात खरंच माझी काही चूक नाहीये. मी तुला बरोबरच इन्फॉर्मेशन दिली होती. गॅरीने प्लॅन चेंज केलाय आणि मी का बिट्रे करेन? माझी काय चूक आहे यात? हे बघ शन्या, ते लक्षात आलंय माझ्या, त्याबद्दल सॉरी. ओके, पण तू का चिडलीस मग माझ्यावर आणि मला पैसे देणं का बंद केलंस? कसं आहे ना, आता या डील मध्ये काहीच अर्थ उरला नाहीये. यांना सगळं कळलंय, त्यामुळे आता मला तुझ्याकडनं कोणतीही इन्फॉर्मेशन नकोय. तो डील संपली म्हणून पैसेही नाही. नो यार, दिस इज नॉट फेअर. तू ना राधिका माझा यूज केलायस. मी यूज करून घेतला? हो. नाही, मला नाही तसं वाटत शन्या. एकदा डील काय होती ते नीट आठव. हे बघ, तुला माझ्याकडनं पैसे हवे होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटी हवी होती, जी मी तुला दिली. आणि त्या बदल्यात मला राधिका मसालेला वाचवण्यासाठी काही इन्फॉर्मेशन हवी होती, ती तू मला दिली. मी तुला पैसे दिले, तू इन्फॉर्मेशन दिली. झालं. कोणी कोणाचा यूज नाही केलाय, मोबदला मिळालाय तुला, त्यामुळे झालं. तू आता जाऊ शकतेस. दिस इज सो नॉट फेअर. तू ना सेल्फिश आहेस राधिका. सेम गॅरी सारखी तू पण सेल्फिश आहेस. पण तू पण बघ मी काय करते ते. वेट अँड वॉच. हॅलो हॅलो आई, मी फोन करून राहिलो. अथर्व, बोल. तुझं आठवण करायला फोन केलाय. कसली रे? उद्या पॅरेंट टीचर मीटिंग आहे. तुला आणि बाबाला बोलवलं आहे. तू येशील ना आई? हो, येईन मी. आणि बाबा? सरिता वहिनी, कसं वाटतंय आता? बऱ्यात का? तुम्हाला कसं कळलं? मला बरं नाही वाटत आहे ते. अहो, राधिकाचा फोन आला होता, म्हणाली जाऊन बघून या. मग म्हणजे कळलाच असेल आमच्या घरी का तमाशा झाला तो. तमाशा? हो, तमाशा कशाला म्हणताय? कुठल्या घरात वाद आणि भांडणं होत नाहीत सांगा? प्रत्येक घरात काही ना काही होत असतं. आता आमच्याही घरात रोज काही ना काही होतच ना. उगीच नाही म्हणत घरोघरी मातीच्या चुली असं. बरोबर आहे. राधिकानं ती वकिली करायला पाठवलं का तुम्हाला? सरिता वहिनी, राधिका का करेल असं? नाही बाई, आता तर माझ्या कोणावरच भरोसा राहिला नाही. तरीही राधिकाबद्दल असा संशय कधीच घेऊ नका. काळजीपोटी म्हणाले ती, जाऊन बघून या, आई एकट्याच आहेत घरी म्हणून आले. आणि पाहिलं, तुम्ही माझ्या येण्याचा चुकीचा अर्थ लावलात. सरिता वहिनी, कशा आहात? तुम्हालाही राधिकानं फोन केला का हो? नाही हो, सहज आले मी भेटायला तुम्हाला. सहज आला. तुम्ही दोघी राधिकाची बाजू घेत आहात आणि त्या बाजूनी बोलत आहात. माझी बाजू कोणीच समजून घेत नाही. असं अजिबात नाही हो. तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच आलो ना आम्ही दोघी भेटायला तुम्हाला. तुम्ही नाही असले विचार डोक्यातून काढून टाका. अहो, तब्येतीवर परिणाम होतो त्याचा. शांत व्हा बरं आता. अगदी बरोबर बोलला तुम्ही महाजनी वहिनी. हे बघा सरिता वहिनी, आपली तब्येत आपणच जपली पाहिजे. खरं आहे वहिनी, चिंता ही चितेसारखी असते. मन तर पोखरतेच, पण तब्येतीवरही परिणाम होतो. अहो, आणि आता आपली मुलं लहान आहेत का त्यांना न समजण्या इतकं? तुम्ही आता किती लक्ष घालणार त्यांच्यात? हुरुनातला कळत नसेल का योग्य काय आणि अयोग्य काय ते? राधिकालाही कळत असेलच ना. त्याईनं कळत असतं तर ही वेळ काऊन बरं आली असती. त्यांच्या या वेळेमध्ये आपण त्याईनं वाऱ्यावर सोडून द्यायचं का? बरोबर आहे काय? सांगा बरं. नानीजी, तुम्ही सांगा बरं. देव न करो, तुम्ही माझ्या जागी असता आणि सविता अशी मागली असती तर तुम्ही दुर्लक्ष केलं असतं का? बोलणं सोपं असतं बाई, वागणं कठीण असतं. महाजनी बहिणी, तुम्ही मला समजावता का नाही?
हा? पण मला एक सांगा बरं, तुमचा मुलगा येत नाही म्हणून तुम्ही किती वेळा रडत कुडत असता का नाही? कारण आई वेगळी असूच शकत नाही. मी आई आहे, आणि मी आई आहे ना, हाच माझा दोष आहे. असं नका म्हणू ना. आणि तुम्ही सांगा, गुरुनाथची चूक झाली आहे ना? सगळ्यांना दिसत ना, गुरुनाथ चुकीचा आहे. पण राधिकानं चूक केलेली कोणाला दिसत नाहीये. ती आता चुकीची वागली माहित आहे का? त्याच्या बरोबर तिनं हात मिळवणी केली आणि गुरुला त्रास दिला. हे असं गुरुला सतत त्रास देणं बरोबर आहे का? सांगा बरं. अरे बापरे, हे काय हालत झाली याची. या राधिका आणि शनयामध्ये एक दिवशी माझी अशीच हालत होणार आहे बहुधा. या दोघींनी मला वेडं करायचंच बाकी ठेवलं. मीटिंग आहे माझी, मीटिंग आहे, महत्वाची डील करायची आहे. राधिका मसालेला हरवायचं आहे मला. हा, मला राधिका मसालेला हरवायचं आहे. एलएफ कंपनीला मोठं करायचं आहे. मीटिंग आहे माझी महत्वाची मीटिंग आहे. तिकडे प्रेझेंटेशन देणार आहे मी. हा, मी बॉस आहे कंपनीचा. मस्त माझ्यासारखे प्रेझेंटेशन देत नाही कोणी, माहिती का? हो, काय बघताय काय माझ्याकडे? हा, एक मिनिट, मला तुम्ही काही बोलू नका. मी कोण आहे माहिती नाही तुम्हाला. ओ, आता काय मला? अरे देवा. नानी, अरे या. नानी, चहा ठेवा. हो ठेवते, पण काय आहे काय आज सगळ्यांचा एकदमच दौरा इकडे? काय चाललंय बघायला आलो. काय सध्या एकच काम, सानवीबाईंची तैनात. बघा ना, गुटी चुगाळत होते तिच्यासाठी. नशिबान आहात नानी तुम्ही. अहो, नातीचं करायला मिळतंय. आमच्या नशिबात नाही हे सुख. हो, का नाही? आपला मुलगा आहे आपल्या जवळ. म्हणून काय झालं? हे बघ, मला 3 नातवंड आहेत. 3? एक अथर्व, एम्बिस नातू, नेहा गरीबनाथ, आणि आता ही ढमाली सानवी. अगदी बरोबर. हे बघ, मी कधीही जे नाही त्याच्यासाठी रडत बसत नाही. जे आहे ते स्वीकारतो. अगं, सानवीला खेळ होता तू. नेहा आणि अथर्वचं काय कमी करतेस का तू? बरं बाबा, चुकलं. आता ह्याच्या पुढे नाही म्हणणार असं काही. हा, नाही, बोलायचंच नाही. हे पहा महाजनी काकू, देवाने आपल्याला पर्याय दिलेले असतात, आपल्याला फक्त ते निवडायचे असतात. आता नेहानी नाही का तुम्हा दोघांना ऑफिशियली आजी आजोबा निवडलेला आहे. अगदी बरोबर. सुबोध, हे तू पर्यायाचं बरोबर बोललास. मलाही सुचवायचंय. काय? कसं आहे ना, आपली राधिका घटस्फोटाच्या केससाठी कोर्टापर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हो ना, किती त्रासली आहे बिचारी. घरातले सगळे पण अस्वस्थ आहेत. सरिताबाईंनी तर खूप डिस्टर्ब आहेत. मी ना एकदा या विषयावर नानाजींशी बोललोय. आम्हाला दोघांनाच काय, पण वसंतरावांनाही असंच वाटतंय की राधिकाचा एकदा घटस्फोटाचा निकाल लागला की मग तिने पुढच्या आयुष्याचा विचार करावा. म्हणजे लग्न? काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाहीये. राधिकालाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहेच की. हो, पण मी काय म्हणते, फक्त हे घटस्फोट प्रकरण एकदा आटपू दे, त्यानंतर बोलूया ना तिच्याशी. हो, पण त्यासाठी
वहिनींना समजून घेईल असा जोडीदार मिळायला हवा. बघितलाय काय? मुलगा बघितलाय. म्हणजे मी नाही समजलो. सौमित्र. मला आणि नानांनाच काय, पण वसंतरावांनाही हेच वाटतंय की घटस्फोटानंतर राधिकेनं सौमित्रशी लग्न करावं. हो, यांनी सांगितलं होतं मला आणि मला अगदी 100% पटलंय. सौमित्र तर एकदम बेस्ट, पण मग अडचण काय? अडचण अशी आहे की त्याच्याकडे विषय कसा काढावा हे कळत नाहीये. आधी त्याच्याशी बोलून त्याच्या मनाचा कौल जाणून घेऊया आणि मग त्याला विचारता येईल ना. म्हणजे त्याच्या मनात विचार आला नसेल तर तो विचार करेल. आणि एकदा का हा घटस्फोट झाला की मग आपण राधिकाला विचारूयात. सरिताताई राधिकाच्या दुसऱ्या लग्नाला विरोधच करतील. पण विरोध करू दे की, त्यांच्या विरोधाचा प्रश्न येतो कुठं? एकदा घटस्फोट झाला की काही संबंध नाही. नाही नाही नाही, असं नाही होणार. अहो, तुम्हाला माहितीये ना राधिका किती मान देते सगळ्यांना. सासू सासऱ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन ती काहीच नाही करणार. हो ना. आणि नेमके भाऊजी सुद्धा आता नागपूरला गेले. आता हा विषय काढणार कोण? कोण बोलणार? नाही, मला काय वाटतं, सौमित्रशी या विषयावर बोलणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे आनंद. आणि त्यांच्या दोघांची मैत्रीही आहे. करेक्ट. अगदी बरोबर आहे. आनंदनं हसत खेळत विचारेल तिला. हो, आणि सौमित्र काही नाही म्हणणार नाही, पण त्याला विचारलं मात्र पाहिजे. संसार वेगळा, मैत्री वेगळी, आणि आता काहीच गृहीत धरायचं नाही आपण. ठरलं तर मग सुबोध, तू आनंदशी बोलायचंस. हो. आणि ज्या दिवशी खरोखर घटस्फोट होईल त्या दिवशी मी देवाचे आभार मानेन. आणि ज्या दिवशी सौमित्र हो म्हणेल ना, तेव्हापासून मी रोज देवाचे आभार मानेन. डन. उद्याच मी आनंदशी बोलतो. हा, नानी, आता चहा होऊन जाऊ दे. हा, थंडी आहे का हो तिथं फार? नागपुरात थंडी आहे का म्हटलं? मग स्वेटर घाला बरं. अशीच फिरू नका उघडे. हा, त्रास होईल ना मग. काय ते काय सांगू आता तुम्हाला. या मग बोलते, तुमचं काम तर करा. काम करून या लगोलग. हा, ठीक आहे, काळजी घ्या बरं. ठेवते. आला बा, बरं झालं बा तू आला. बाबर किती काळजी वाटून राहिली होती तुझी. फोनही उचलला नाही तू ना. किती वेळा फोन केला मी. आजकाल मला ना कुणाशी बोलायचीच इच्छा राहिलेली नाही. असं काऊन बोलते गुरु? आलं एक टेन्शन एका डोक्याला आहे. सारखं ऑफिस मध्ये तेच, घरामध्ये तेच. मला ना आता डोकं असं भणभणून गेले सगळं. जाऊ, तू बरी आहेस ना? तुझी तब्येत बरी आहे ना? मी बरी आहे बा. तुला का झालं? अगं डोक्यामध्ये सतत 50 गोष्टी अशा भंडावून सोडतात ग मला. आता एक तर हे डिवोर्स नंतर मी कुठे राहणार आहे, काय करणार आहे, मुळात राधिका मला नोकरीवर ठेवणार आहे की नाही, ठेवलं तर माझा पगार किती असेल, पोस्ट कुठली असेल, अथर्वला भेटता येईल की नाही, त्याला भेटू शकेन की नाही, मी असे 50 प्रश्न आहेत. आता हे राधिकाशी मला बोलायला हवं ना. आणि पण तू सारखा असं का बोलत आहे? का बरं सारखं निराशाजनक, का बरं सगळं नकारात्मक बोलत आहे तू? हा, का तुला असं वाटत आहे की सगळं घटस्फोट होऊनच जाणार आहे, तुम्ही सगळे वेगळे राहणारच आहात? घटस्फोट होणार नाही असा विचार काहून नाही करत आहे बरं? मी समजावेन ना राधिकाला. मी पाया पडेन, तिच्या हात जोडून माफी मागेन, सांगेन बरं घटस्फोट मागे घे. मी बोलेन ना. तू बोलून काही नाही होणार आहे आता. का वगैरे नाही होणार? होईल सगळं व्यवस्थित. आणि होऊन काय होणार आहे? तुला काय वाटतं, तुझ्या मुलांना अपमान सहन करत याच घरात राहावं? तुमचा संसार तुटू नये बस, असंच मला वाटतंय बा. पण मला नाही ना राहायचंय आई तिच्या बरोबर. तुम्ही दोघेही अशा हट्टाला पेटली तर का होईल बा? दोघेही तुम्ही जितीला पेटलात, मी का करू? आई, तुम्ही आधी शांत व्हा बरं. राधिका, ये बाई, बरं झालं तू आली. सांग बरं आता का बोलू ह्याच्या बोलण्यावर? हा, का करायचं सांग बरं. पण आई, त्या सगळ्या गोष्टींचा आतापासून काऊन विचार करायचा? जे होणार आहे ते होऊ द्या ना, नंतर विचार करू. तुम्ही आता त्याचा विचार नका करू. या सगळ्याचा तुम्हालाच त्रास होईल ना. अगं बाई, तुमचं वेगळं होणं यापेक्षा यातना देणारा त्रास दुसरा आणखी कुठला असणार आहे सांग बरं. का सांगू मला, कसं सांगू बरं? संकट इथे दाराशी येऊन ठेपलेली आहेत, आता कसली वाट पाहायची? आई पण बरं जाऊ दे बाय. मला एक सांगा, आमचं जाऊ दे, आमचा विचार करूच नका तुम्ही. आमचं तर काय आयुष्य राहिलंय बरं?
पण अथर्वच का? हा? का होईल त्याचं तुम्ही वेगळं झाल्यावर सांगा बरं, कसं राहील ते पोरग? बाबा तुम्ही आता मलाच वेगळे होणार.